स्टेशनवरती दाखल झालेले आहेत। त्यांची लोकल ही चर्चगेट स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। अनेक मनसेचे नेते हे आता या चर्चगेट लोकल स्टेशनवरती दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांचं देखील या स्टेशनवरती स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते हे जमलेले आहेत। राज ठाकरे आता या लोकलमधून उतरत आहेत आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावरून ते थेट हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि काही काळानंतर ते साधारण 1 वाजण्याच्या सुमारास या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्याचेच दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी दिसतेय। मनसे सैनिक त्याचबरोबर शिवसैनिक देखील राज ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडून। वेदांत, राज ठाकरे चर्चगेट रेल्वे स्थानकावरती दाखल झालेले आहेत, कशा पद्धतीने स्वागत केलं जात आहे? नक्कीच आपण बघतोय शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील हे आधीच स्वागतासाठी पोहोचले होते आणि मोठी गर्दी म्हणजे फक्त पदाधिकारी कार्यकर्तेच नाही तर जे लोक प्रवास करतायत त्यांच्यासाठी एक नवल किंवा कुतूहल आहे की राज ठाकरे आज लोकलने प्रवास करत चर्चगेटला आलेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी आपल्याला या चर्चगेट स्थानकावर पाहायला मिळते। कारण आधीच पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पुढे राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत जात आहेत। बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, त्यासोबतच अविनाश अभ्यंकर असतील, हे सर्व नेते सुद्धा आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा केली जाते। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा इथे आपल्याला होताना पाहायला मिळते। जसं आताच आनंदुबेंनी सांगितलं की शिवसैनिक सुद्धा या राज ठाकरेंच्या स्वागताला इथे आलेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि इथे सुद्धा आपण बघतो चर्चगेट स्टेशन पूर्णपणे गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि राज ठाकरे हे आता चर्चगेट स्टेशनवर पोहोचलेले आहेत। पुढचा त्यांचा कार्यक्रम आपण जर बघितला तर हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबतील आणि मग फॅशन स्ट्रीटतून जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ते चालत जातील आणि मग त्यांचं भाषण होईल। मात्र गर्दी आपण बघतोय चर्चगेट स्टेशनची ही गर्दी प्रवासी आहेत ज्यांना राज ठाकरेंसोबत फोटो काढायचा आहे, त्यासोबतच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या घोषणा आपण ऐकतोय आणि ज्या मुद्द्यावर हा मोर्चा आहे त्या मुद्द्यावरच या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत। राज ठाकरे हे चर्चगेट स्टेशनहून बाहेर एका हॉटेलमध्ये थांबतील। उद्धव ठाकरे सुद्धा 12च्या दरम्यान इथे येणार आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात हे सर्व नेते या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मतदार याद्यांचा घोटाळा, कथित मतचोरी आणि या सगळ्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाला पुरावे देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळेच आज अशा प्रकारे मोर्चा आम्हाला काढावा लागत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे आपल्या गाडीतनं पुढे काही वेळ हॉटेलमध्ये थांबतील आणि त्यानंतर पुढचा जो